हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज संडे असल्यामुळे म्हटलं चला एक कुठेतरी बाहेर जाऊन येऊया. एका ठिकाणी जायचं होतं, पण तो प्लॅन मग आम्ही आज केला शेड्यूल. म्हटलं चला, आज काय रस्त्याने काही ट्रॅफिक वगैरेही नव्हती. त्यामुळे रस्ता पूर्णपणे हा रिकामा होता. आणि तिथेच आपण रस्त्याने जाताना एका ठिकाणी छान असा संभाजी महाराजांचा हा स्टॅच्यू पण लागला होता, ज्याचं काम आता सध्या चालू आहे. अ, खूप छान आणि मोठा स्टॅच्यू आहे. काम पण एकदम आपल्याला दिसतंय किती छान प्रकारे चालू आहे आणि लवकरच ते पण संपत येईलच आता काम. त्यानंतर आम्हाला काय त्यांच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट घ्यायचं होतं. आम्ही जिथे चाललोय तिथे. मग एक नर्सरीमध्ये गेलो आम्ही. तिथे प्लांट बघितले. एंट्रन्सलाच एवढे छान प्लांट्स होते तिथे, की एवढं कन्फ्युजन होत होतं, की कोणता प्लांट घ्यावा. पूर्णच प्लांट घ्यावं वाटत होते मला. बट त्यातनं एक चॉईस करायचं होतं. मग काय, एक चॉईस केला आणि तो फायनल घेतला मग. म्हटलं चला, ऍटलीस्ट त्यांनाही ते यूज केलं जाईल. हा प्लांट घेतला होता आम्ही त्यांच्यासाठी. बघा तुम्ही, इथे सुद्धा बिलकुल अशी ट्रॅफिक वगैरे काहीच लागली नाही. आणि थोडंसं पावसाचं पण वातावरण झालं होतं, बट पाऊस काही आला नाही मध्ये. वर्किंग डेज मध्ये तर तुम्हाला माहिती आहे, तर किती ट्रॅफिक असते म्हणून. हा, चला, आपण आता थोडंच अंतर राहिलेलं आहे आपल्या डेस्टिनेशन वरती पोहोचण्यासाठी. आणि वातावरण पण खरंच एवढं छान झालं होतं ना, की सांगू पण शकत नाही. एवढं भारी वाटत होतं बाहेर. त्यात ही ग्रीनरी वगैरे एकदम मस्त वाटत होतं असं. चला, आपण आलेलो आहोत आता आपल्या डेस्टिनेशन साठी. तुम्हाला तर लक्षातच आलं असेल आता आपण कुठं आलेलो आहोत तर. युरोपियन मॉलला. या ठिकाणी माझ्या दीदीने आणि भाऊजींनी आताच एक केलेलं आहे केलेलं आहे. त्यासाठी तिथे भेट देण्यासाठी आम्ही आज आलो होतो. मी तर येऊन गेली होती, बट रवी आणि तुम्ही राहिला होतात ना यायचे, म्हणून म्हटले चला आज तुमच्यासाठी हा ब्लॉग तयार करूयात. शुगर अँड स्पाइस असं या कॅफेचं नाव आहे. हा एंट्रन्स आहे. छान असं त्यांनी एंट्रन्स वगैरे आणि फर्निचरचं कॉम्बिनेशन, कलर हे सुद्धा खूप छान असं केलेलं आहे तयार. हे बघू शकता तुम्ही किती छान सेटअप वगैरे सगळा प्रॉपर असा केलेला आहे. इथे इथे पण असे छोटेसे प्लांट वगैरे ठेवलेले आहेत आणि इथं ही मूर्ती ठेवलेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसते शिवाजी महाराजांची मूर्ती. आणि हे डेकोरेशन आहे, थोडंफार त्यांनी केलंय आता. आणखी थोडस आहे प्रोसेस मध्ये. करतील आता हळूहळू थोडस सेटअप होईपर्यंत जरा. त्यानंतर मग काय, फोटोशूट वगैरे केला थोडासा. आणि म्हटलं चला एक बाहेर ना चक्कर मारून येऊयात. तर हे बघा असं आहे इथलं. नंतर म्हटलं वरती जायचं होतं. तर रवीला म्हटले चला, तर ते खालीच थांबले, ते काही वरती आले नाही. परत मग मी फोटो वगैरे घेतले वरनं थोडेसे. आणि इथं बघा, हा कॅफेटेरिया आहे त्यांचा तिथला. मग नंतर बाहेरनं फिरून आल्याच्या नंतर थोडीशी भूक लागली. म्हटले चला, म्हटलं आपण आता मस्तपैकी तवा पुलाव हा एन्जॉय करू. आणि आणखी एक यांची स्पेशल डिश आहे, ती मी तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळात. पुलाव तर तयार करताना बघूनच मला एवढी भूक लागत होती ना, की विचारूच नका. आणि तोपर्यंत मग काय म्हटलं ते काय करावं, तर व्हिडिओ करत बसले. तर आणि अशा प्रकारे आपला हा तवा पुलाव रेडी पण झालाय. आणि म्हटलं ठीक आहे, आणखी एक डिश ट्राय करायचीच होती. तर इथली स्पेशल डिश आहे ती अ, समोसा चाट आहे. म्हटलं
तो पण एक तुम्हाला दाखवूया. त्यामुळे समोसा चाट मी ही लास्ट टाइम ट्राय केली होती. आ, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही शेअर करूया. खूप छान टेस्ट आहे याची आणि तुम्ही इथं आलात तर नक्कीच ट्राय करा समोसा चाट पण. आणि आणखी एक पावभाजी सुद्धा स्पेशल आहे. मी तर फक्त समोसा चाट खाल्ला आणि नंतर मग म्हटले चला फोटोशूट वगैरे करूयात परत थोडेसे भाऊजी सोबत. दीदी तर नव्हती. मग काय फोटो वगैरे घेतले आणि त्यानंतर म्हटलं चला थोडंसं निघायच्या वेळेस मग आईस्क्रीम वगैरे खाल्ली, कुल्फी घेतली मग गुलकंद आणि निघालो. रस्त्याने पण ठीक आहे म्हणजे असं आभाळ वगैरेच आलेलं होतं आणि ॲज युजुअल पाऊस तर नव्हताच. आम्ही अपेक्षा केली होती की पाऊस तरी येईल म्हणून, बट पाऊस काही आलाच नाही. मग नंतर काय घरी आलो थोडंसं आणि घरी आल्याच्या नंतर मग बघतो तर काय रिमझिम पाऊस वगैरे चालू होता. अशा प्रकारे आजचा संडे गेला. व्हिडिओ कसा वाटला मला प्लीज नक्की कमेंट्स करून सांगा. आणि हा आपले स्पेशल म्हणजे शुगर अँड स्पाइस नक्की भेट द्या. नक्कीच तुम्हाला तिथली टेस्ट पण आवडेल. खूप छान आहे. एकदा नक्की भेट द्या आणि ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये.